Co-powered by Techno. आजच्या या SRPF प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते आमदार, आपले सहकारी माननीय रोहित दादा पवार, माननीय राजेंद्रजी कोठारी, विजयसिंहजी गोलेकर, दत्ताभाऊजी वारे, सूर्यकांत नाना मोरे, अमोलजी राळभात, सुधीरजी राळभात, कैलासजी वराड, प्रशांतजी राळभात, वासिम सय्यद, हनोन पाटील साहेब, नरेंद्र जाधव, शरद शिंदे, उमर कुरेशी, अमोल गिरमे, त्याचबरोबर शिवसेनेचे माननीय गणेशजी उगले, विश्वनाथजी राऊत, संजयजी वराट, गणेशजी काळे, पोले नाना आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या आया भगिनी, सर्व या भागातील सर्व मान्यवर आणि मंचावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी SRPF प्रशिक्षण केंद्र याचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. उद्घाटनाला अनेक अडचणी आल्यात, पण या सर्व जनतेला माहीत आहे की हे उद्घाटन, हे प्रशिक्षण केंद्र कोणाच्या परिश्रमामुळे इथे आलं, या सर्व जनतेला माहीत आहे. आता शासनाच्या माध्यमातून ते आमचे नागपूरचे काय म्हणतात त्याला, काय ते येतील, ते माजी आमदार येतील, पण ते एक नाही 10 झाले तरी याचं श्रेय कोणाला जातं हे या जनतेला त्या निमित्तानं माहित आहे. याचं श्रेय कोणाला द्यायचं. मी गृहमंत्री असताना रोजची सातत्यानं मागणी असायची की कोणत्या पद्धतीनं आमच्या या कुसुड गावामधून गेलेलं हे केंद्र, हे प्रशिक्षण केंद्र परत आमच्या या कुसुड गावलाच आलं पाहिजे, याच्यासाठी त्यांचा आग्रह होता. त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या, पण ज्या पद्धतीनं रोहितनी याचा पाठपुरावा केला आणि मलाही वाटलं आपल्या लहान भावाला आपण थोडी आउट ऑफ वे जाऊन आपण मदत केली पाहिजे, आणि म्हणून त्या जळगाववाल्याचा विरोध होता. पण त्या जळगाववाल्याचा विरोध न मानता हे केंद्र त्यावेळेस 2020 मध्ये, जानेवारी महिन्याच्या 2020 मध्ये या ठिकाणी मी मंजूर केलं, आणि त्याचं सर्व श्रेय, माझ्यापेक्षाही जास्त श्रेय हे रोहित पवारांचाही लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेस या भागामध्ये पोलिसांसाठी वसाहतीसाठी त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा क्वार्टर झाले पाहिजे, याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. 18 कोटीचे क्वार्टर आपण आपल्या या मतदारसंघामध्ये बांधलेत. आपल्याला काही रोहित दादाच्या कामाबद्दल जास्ती सांगायची आवश्यकता नाही. मला आठवतं की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुमच्याच मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक तालुक्यामध्ये अनेक वस्तूचा पुरवठा, अनेक त्या कोरोनाच्या काळामध्ये लागणाऱ्या वस्तू रोहितने त्यानिमित्तानं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरवल्यात. त्यामध्ये सॅनिटायझर असो, बाकी अनेक गोष्टी होतो. या ठिकाणी मला माहीत आहे त्या विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळेस या कर्जत जामखेडचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय कसे देता येईल, ज्या लोकांनी मला निवडून दिलं, या मतदारसंघाची धुरा ज्यांनी माझ्या खांद्यावर टाकली, त्यांना न्याय कसं देता येईल, आपल्या या मतदारसंघातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल, यासाठी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आणि मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीनं रोहित त्यानिमित्तानं काम करतो, आणि त्याच्याच प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाची कामं इथे आलेली आहेत. त्याच्यामुळे अशा आमदाराला विसरू नका. इथे सांगितलं कोणतरी मागच्या 40-42 हजार निवडाले, यावेळेस सांगितलं 1 लाखाच्या वरती रोहित आला पाहिजे, आणि पुढच्या वेळेस आपलं सरकार येणार आहे. रोहित, मी परत आपलं सरकार आल्यानंतर कर्जत जामखेडच्या या SRPFच्या कॅम्पला ऑफिशियली या ठिकाणी आम्ही सर्व येऊ.
आणि तुम्ही जर रोहित दादाला निवडून दिलं, रोहित दादा फक्त आमदार म्हणून या इथे येणार नाही, तर मंत्री म्हणून त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये काम करणारा एक आमचा युवा साथी एका मंत्रिपदाची शपथ घेऊन त्यानिमित्तानं इथे येईल आणि आपल्यावर काम करेल. तर आपला आशीर्वाद त्यानिमित्तानं याच्या पाठीशी ठेवा. हे ठेवत असताना मला माहित आहे की युवा संघर्ष यात्रा रोहित यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी काढली होती आणि युवा संघर्ष यात्रा जी या मतदारसंघापासून निघाली, नागपूरमध्ये त्याचा समारोप झाला. अनेक जिल्ह्यातून ही युवा संघर्ष यात्रा गेली आणि अनेक जिल्ह्यातून ही युवा संघर्ष यात्रा गेल्यानंतर त्या तालुक्याचे प्रश्न, त्या जिल्ह्याचे काय प्रश्न आहेत, त्याच्यासाठी कशा पद्धतीनं भूमिका मांडायची, या महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास त्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहितला झालेला आहे. आणि अतिशय यशस्वी अशी ही युवा संघर्ष यात्रा त्यानिमित्तानं ठरली की त्याचा दचका या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुद्धा त्यावेळेस घेतला होता. त्याचा जेव्हा नागपूरला समारोप झाला, मोठा समारोप झाला, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक उपस्थित झाले होते. अशा पद्धतीने आपल्यासाठी काम करणार हा नेता आहे, त्याच्यामुळे त्याचा आपला सर्वांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे राहू द्या एवढी आपल्याला विनंती करत असतानाच, आपल्याला माहिती आहे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, गेल्या 3 वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून काय चालू आहे. इथे आमचे शिवसेनेचे सहकारी आहेत, उद्धवजी ठाकरे यांचे सहकारी. अरे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, चांगल्या पद्धतीने सरकार चालू होतं. या भारतीय जनता पार्टीने, या देवेंद्र फडणवीसने एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन हे सरकार पाडलं. 50 कोटी रुपये दिले. त्याच्यानंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमच्याच काही नेत्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवून आमचे सुद्धा काही नेते त्यानिमित्तानं सरकारमध्ये सामील झालेत. म्हणजे गेल्या 3 वर्षापासून, 2.5 ते 3 वर्षापासून महाराष्ट्रातील जनता फक्त उघड्या डोळ्याने फक्त फोडाफोडीचं राजकारण या देवेंद्र फडणवीसचं पाहत आहे. फक्त फोडाफोडीचं राजकारण. काय या महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? आज इथे आमच्या महिला भगिनी या महागाईचा प्रश्न किती मोठा आहे. तेलाची किंमत वाढली, मावशी किती वाढली तेलाची किंमत 1 किलो मागे? एका पिप्यावर 325 रुपये वाढले, म्हणजे अंदाजे 20-25 रुपये किलोला तेलाची किंमत वाढली. महागाईकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. रोजगाराचा प्रश्न आहे आमच्या युवकांच्या. मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रामध्ये जे मोठे मोठे उद्योग येणार होते, वेदांत फॉस्कॉन, टाटा एअरबस, सॅफ्रॉन, बल्क ड्रग प्राग असे मोठे मोठे उद्योग येणार होते, ते उद्योग जर आले असते तर 10 लाख युवकांना महाराष्ट्रातल्या काम मिळालं असतं. पण या सरकारने हे उद्योग सगळे गुजरातला गेले. टाटा फॉस्कॉनचा एक उद्योग असा होता की त्या माध्यमातून 1.5 लाख युवकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण दिल्लीवरनं फोन आला देवेंद्र फडणवीसला कि टाटा फॉस्कॉन महाराष्ट्र में नहीं लगेगा, उसको अहमदाबाद भेजना पड़ेगा. तो उद्योग अहमदाबादला गेला. हे महाराष्ट्राची नाही, त्या गुजरातची चाकरी करतात सर्व नेते भारतीय जनता पार्टीचे. शेतकऱ्यांचा प्रश्न, आपण या भागातल्या सर्व मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. या भागात सोयाबीन सुद्धा होतं. आमच्याकडे कापूस सोयाबीन मोठ्या प्रमाणात होतं, या भागात सुद्धा थोड्या प्रमाणात सोयाबीन होतं. तुम्हाला सांगतो, या देवेंद्र फडणवीसनी 10 वर्षापूर्वी आमदार पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक शेतकरी दिंडी काढली होती. आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी मागणी केली होती की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण सोयाबीनला 6,000 रुपये भाव दिला नाही. आज ते सरकारमध्ये आहे, पण आज सुद्धा ज्या गोष्टीसाठी त्यांनी 10 वर्षापूर्वी मोर्चा काढला होता, आज ते सरकारमध्ये असताना सुद्धा या भागामध्ये सोयाबीन होतं, त्याला भाव द्यायला हे तयार नाही. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. आज या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं. दुधाच्या बाबतीत सुद्धा या सरकारने सांगितलं होतं 5 रुपये प्रति लिटर आम्ही जे अनुदान देऊ, त्या अनुदानाचं काय झालं याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. आणि सर्वात महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधी या सरकारने जर घेतला असेल तर तो म्हणजे जीएसटी लावण्याचा. आपल्या शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टीवर जीएसटी लावलेला आहे. आपल्याला खत लागतं, रासायनिक खतावर बंधू आणि भगिनींनो 18% जीएसटी आहे. 18%.
आपल्याला फवारणीचं औषध लागतं इन्सेक्टिसाइड, त्याच्यावर 18% GST आहे. आपल्याला ट्रॅक्टर लागतं, ट्रॅक्टरवर 28% GST आहे, 28% GST. आपल्या तरुण मुलं मोटरसायकल चालवतात, 1 लाखाची मोटरसायकल घेतली तर त्याच्यावर तुम्हाला 23% GST आहे. 23,000 रुपये सरकारी तिजोरीत भरावं लागतं. 23% मोटरसायकलवर GST. पण एखादा खूप श्रीमंत माणूस आहे, त्याला जर हिऱ्याची अंगठी करायची आहे आणि हिरा खरेदी करण्यासाठी तो जर सराफाच्या दुकानात गेला तर त्या हिऱ्या खरेदीवर फक्त 3% GST आहे. 3%. कुणाला जर हेलिकॉप्टर घ्यायचा आहे 70 कोटीचा, आणि 70 कोटी जर तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर हेलिकॉप्टर फक्त 5% GST आहे. पण शेतकऱ्यांच्या खतावर 18% GST, पण हेलिकॉप्टरवर 5% GST. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारचे सर्वजण शेतकऱ्याच्या विरोधी आहे. त्याच्यामुळे याला जेव्हा केव्हा निवडणुका होईल त्यावेळेस यांना धडा दाखवल्याशिवाय राहू नका, हे या ठिकाणी आपल्याला इथे सांगतो. आज आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, संपूर्ण देशामध्ये काय चालू आहे. ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्यानिमित्तानं आपल्या विरोधकाची तोंड बंद करण्याचं काम चालू आहे. रोहितला सुद्धा त्यानिमित्तानं ईडीचा धाक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण हिमतीने त्यांनी तोंड दिलं. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो, माझ्यावर काय केलं तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी जे मोठे उद्योगपती आहे त्यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. त्याची आम्ही चौकशी चालू केली. चौकशी चालू केल्यानंतर 8, 10, 15 दिवसामध्ये ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता त्याचा जो मालक होता त्या मालकाचा खून करण्यात आला. आम्ही अजून जोरात चौकशी चालू केली आणि ही चौकशी चालू केल्यानंतर अतिशय धक्कादायक 15-20 दिवसांनी आमच्यासमोर माहिती आली की या दोन्ही प्रकरणामध्ये मुंबईचे जे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग यांनी हे मास्टरमाइंड करून दोन्ही प्रकरण घडून आणले होते. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून त्याला सस्पेंड केलं. त्याला घरी बसवलं परमवीर सिंगला. आणि मग देवेंद्र फडणवीसनी पाहिलं की अनिल देशमुखांनी परमवीर सिंगला सस्पेंड केलं, परमवीर सिंग नाराज असेल तर त्यांनी त्याला बोलावून त्यांच्याशी समझौता केला की परमवीर सिंग डरो मत, तुमने एंटीलिया के सामने बॉम्ब रखा है, तुमने मर्डर किया है, लेकिन हम तुमको बचाएंगे. त्याला आश्रय दिला आणि त्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी माझ्यावर 100 कोटी रुपयाचा आरोप करायला लावला. 100 कोटीचा. माझ्या मागे ईडी लावली, सीबीआय लावली, चौकशी झाली, मला अटक करण्यात आली त्यावेळेस. पण बंधू भगिनींनो, चौकशी 7-8 महिने चौकशी झाली. कोर्टामध्ये केस गेली, हायकोर्टात केस गेली, जस्टिस चांदीवालच्या कोर्टात केस गेली आणि कोर्टाने 5-6 महिने ऐकून घेतल्यानंतर, सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर, सर्व बयान पाहिल्यानंतर जस्टिस चांदीवालनी सांगितलं की या अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अनिल देशमुखावर आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही आणि अनिल देशमुखावर फक्त इकडून तिकडून ऐकून खोटे आरोप त्यांना करण्यात आले असं जस्टिस चांदीवालनी सांगितलं. हायकोर्टाने निकाल दिला. ईडी सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच निकाल दिला. त्याच्यानंतर मी 14 महिन्यानंतर बाहेर आलो एका खोट्या आरोपामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी. आणि याचा एकच उद्देश होता. 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. 3 वर्षापूर्वी या देवेंद्र फडणवीसनी त्याचा एक माणूस माझ्याकडे पाठवला. त्यांनी माझ्याशी त्याचं बोलणं करून दिलं आणि त्यांनी एकच सांगितलं, अनिल देशमुख तुम्ही उद्धव ठाकरेवर आरोप करा, तुम्ही आदित्य ठाकरेवर आरोप करा, तुम्ही पवार साहेबांच्या त्या निमित्तानं त्यावेळेस अजित पवार आपल्याबरोबर होते मंत्री त्यांच्यावर आरोप करा. आम्ही तुम्हाला काय होऊ देणार नाही आणि आम्ही तुम्हाला सन्मानाने आपल्या पक्षात घेऊन मंत्री करू. मी त्यांना सांगितलं, अनिल देशमुख ऐसा झूठा आरोप कभी जिंदगी में किसके साथ नहीं करेगा. म्हटलं तुम्हाला जे काय करायचं आहे करा, पण तुमचं जे सरकार पाडण्यासाठी, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी, आमचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने मला ॲफिडेविट करून मागता, मी तसं ॲफिडेविट करून देणार नाही. आणि ज्या दिवशी मी ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता माझ्या घरी पहिली रेड झाली सीबीआयची. पण एक चांगलं आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या वरती कोणी आहे का? अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे तोंड बंद करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. हे काही फक्त महाराष्ट्रातच नाही, तिकडे दिल्लीमध्ये गेले तर केजरीवाल,
त्याला आतमध्ये टाकलं खोट्या आरोपामध्ये. तिकडे आमच्या कलकत्त्याला आमच्या दिदी त्यांच्या लोकांना अनेकांना आतमध्ये टाकलं. ते झारखंडचे मुख्यमंत्री त्यांना आतमध्ये टाकलं. जे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आवाज उचलतील त्यांना ईडी सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्याचं काम त्या निमित्ताने या सरकारचं चालू आहे. हे आता आम जनतेला माहीत झालेलं आहे. म्हणून त्या रोहित पवार चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करतो, कर्जत जामखेडमध्ये काम करतो. त्याला त्रास द्या, त्याला ईडीची नोटीस पाठवा. अरे हे आमचे सगळे जे पळाले ना, हे फक्त ईडीची नोटीस एक गेल्यामुळे सगळे पळाले. तुम्हाला नाव माहित आहे, नाव घ्यायची काही आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं बंधू आणि भगिनी या सरकारचं काम आहे. त्याच्यामुळे आता 2 महिन्यांनी निवडणुका होणार आहे आणि या 2 महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचं 100% सरकार आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आदरणीय पवार साहेब दिवस रात्र आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि आज जर सर्वात जास्ती इनकमिंग, सर्वात जास्ती जर आपल्या कोणत्या पक्षामध्ये जर जास्ती प्रवेश असेल, लाईनीनं आपल्या पक्षामध्ये लागले आहेत की आमच्याकडे आम्हाला आपल्या पक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो, हे जे गेलेत ना आपल्यात ना, पवार साहेब सांगितलं याच्यातला या जे पवार साहेबाला अतिशय कठीण काळामध्ये सोडून गेले त्याच्यातला एक सुद्धा घ्यायचा नाही, असं पवार साहेबांनी ठाम सांगितलंय. त्याच्यावेळेस जे 7-8 नेते आहे वरचे सगळे, त्याच्यातले 2-3 चालू आहे त्यांची लुडबुड, पण एकाला सुद्धा घ्यायचं नाही, अशा पद्धतीचं पवार साहेबांचं धोरण आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये अजित त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये मान्य शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहा. संपूर्ण महाराष्ट्राला पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला निवडणुका लढवायच्या आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं रोहित पवार यांना 1 लाखाच्या वरती मतदारसंघामध्ये निवडणार. या ठिकाणी मी परत आपलं सरकार आल्यानंतर या ठिकाणी SRPFच्या कॅम्पमध्ये ऑफिशियली या ठिकाणी इथे येईल, त्याची आपल्या बरोबर पाहणी करू आणि त्या पद्धतीने हा जो SRPFचा जो झालाय 90 कोटीचा हा पहिला फेज आहे, पहिला टप्पा आहे. याच्यानंतर 2nd फेज, 3rd फेज फार मोठा संपूर्ण इथे एस्टॅब्लिशमेंट इथे होणार आहे. आणि कोणी म्हणतं ना याच्यामुळे काय झालं, अरे इतक्या मोठ्या 6000 तिथे पोलीस प्रशिक्षण घेतील राहतील, तेव्हा किराणाचे दुकान, लॉन्ड्रीचं दुकान, जे काही आपल्याला लागतं त्याचा किती मोठ्या प्रमाणात या भागाचा पुढच्या काळामध्ये विकास होणार आहे याची सुद्धा कल्पना आपण केली पाहिजे. त्याच्यामुळे ही तर फक्त 90 कोटीची फक्त सुरुवात आहे. पुढचा 2 महिन्यांनी सरकार आल्यानंतर दुसरा टप्पा सुद्धा आपल्या या कर्जत जामखेडच्या या मतदारसंघामध्ये SRPFचा करू, एवढी ग्वाही याच्यामध्ये आपल्याला देतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझी 2 शब्द सांगतो. धन्यवाद. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.